नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँकेत 38 वर्ष नोकरी केली. क्लर्कपासून ते वरिष्ठ पदांपर्यंत पोचलो. बँकेचा प्रिन्सिपॉल झालो ट्रेनिंग कॉलेजचा. आणि नागपूरला ट्रेनिंग सेंटरला असताना अनेक असे प्रेरणादायी प्रसंग घडत होते. ते आयुष्यातले आपल्यापर्यंत मांडायचे म्हणून आनंदाचं ATM म्हणून ही व्याख्यानमाला सुरू केली. आणि एकदा पोस्टिंग माझं नागपूरला झालं होतं ट्रेनिंग सेंटर काढण्यासाठी. ते काढलं आणि आलेल्या लोकांच्यात एकजीव असं वातावरण निर्माण व्हावं, एकात्मता साधावी म्हणून एक दिवस त्यांची मी ट्रीप काढत असे. आणि बऱ्याच वेळेला ही ट्रीप नागपूरपासून जवळच असलेल्या रामटेकला जायची. रामटेकला गेल्यावर त्या टेकडीवर रामायणातली सगळी मंदिरं आहेत. तिथं प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान ही तर आहेत, पण दशरथाचं सुद्धा मंदिर आहे. मूर्ती पाहायला मिळाली. कमाल आहे म्हटलं, हे प्रथम पाहतोय. मग ह्या नेलेल्या बँकेतल्या ट्रेनीज जे आहेत त्यांना काहीतरी तिथलं महत्त्व सांगायला पाहिजे ना. मग मी त्यांना सांगायचो की कालिदासाची जी कथा घडली ती इथंच घडली. रामटेक पर्वत इथंच घडली. हा कालिदास याचं मेघदूत आहे ते त्यानं इथंच सांगितलं. मग तो कालिदास कोण होता? कालिदास हा गुराख्याचा मुलगा होता. हे गुराख्याचाच होता असं नाही, त्याचे आईवडील लवकर वारले म्हणून गुराख्याने त्याचा सांभाळ केला होता, म्हणून तो गुराख्याचाच मुलगा झाला. गुराख्यांच्यात खेळायचं, गाईंना बरोबर न्यायचं, गाई चरत असतील तोपर्यंत झाडावर चढायचं, बासरी वाजवायची, हे सगळं तो करत होता. ह्या आनंदातला सगळ्यात भाग. याचा जन्म हा उज्जैनला झालेला. उज्जैन, पण उज्जैनला जन्म झालेला हा एकदा खेळत असताना तिथे एक राजाचे प्रतिनिधी आले, अमात्य आले. अमात्य अमरसिंग महाराजांकडून आम्ही आलेलो आहे आणि चल माझ्याबरोबर म्हटले. आता हा कालिदास गोरखाचा मुलगा तो म्हटला घरी सांगायला नाही चल म्हटले. चल, कुठं नेत आहे? चल, तुझ्या हितासाठी काही बोलायचं नाही, चल म्हटले. आणि त्याला ते घेऊन गेले. थोडं बोलून सांगितलं आणि चांगले कपडे घालायला त्याला लावले. ते म्हणाले आता तुझं लग्न आहे. आता म्हणला माझं लग्न आहे काय? नाही तुझं लग्न आहे. असे उत्कृष्ट, तू आता राजपुत्र आहेस आजपासून. काय ऐकतोय काय मी? राजपुत्र? हो, चांगले कपडे. आणि तुझी आता परीक्षा घेतली जाणार आहे. ती जी राजकन्या आहे ती आपला पती निवडण्यासाठी म्हणजे तुला प्रश्न विचारेल. तू एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, गप्प बसायचं. आणि बाकीचे विद्वान आहेत ते प्रश्नाची उत्तरं देतील. याचे शिष्य आहेत ते. हे शिष्यच जर एवढे विद्वान आहेत तर गुरुला काय विचारायचं, असं वातावरण करून टाकायचं आहे. त्याचं सवण ट्रेनिंग दिलं, चांगले कपडे घातलेत आणि त्याला तिथं नेलेलं आहे. तुझं नाव चंद्रसेन आता कालिदासाचं झालं आहेस. आणि तिची अट होती की मी असाच नवरा स्वीकारेन की जो माझ्या प्रश्नांना सगळी उत्तरं बरोबर देईल, त्याच्याशीच मी विवाह करेन. ते प्रश्न विचारायला लागल्यावर हा शिष्य मंडळी म्हणजे ही अतिशय विद्वान त्या क्षेत्रातली होती, तीच उत्तर द्यायची आणि लोक वा 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 करायचे. क्या बात आहे, क्या बात आहे. सबंध दरबार भरलेला, त्याच्यात हा सगळा देखावा चाललेला. आणि एक प्रश्न ती म्हणली आता यांनाच उत्तर देते, हेच मला उत्तर देतील.
आणि ते उत्तर द्यायला लागल्यावर एक का अनेक असं केल्यावर बाकीचे शिष्य एकच म्हटल्यावर वा 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 झालं. म्हणजे ह्याचं उत्तर जे सांगतोय ते शिष्यांनी सांभाळून घेऊन कोरसमध्ये बरोबर करून टाकलं होतं आणि सगळा जय जयकार झाला. जय जयकार झाल्यावर तिनं स्वीकारलं, त्याला स्वीकारल्याबद्दलचा चांगला तयार केलेला हार त्याच्या गळ्यात घातला आणि मग विवाह झाला. विवाह झाल्यावर आता हे रात्री दोघंजण शयनगृहात गेलेले आहेत. त्यावेळेला ह्याचं मन मात्र खात होतं किंवा मी विद्वान नाही आहे आणि हे काहीतरी माझ्या गळ्यात मारलेलं आहे, हे बरोबर नाही, आपण हिचं चुकीचं वागतोय, हिला फसवतोय, काय करावं. त्यांना सांगून टाकलं किंवा मी काही विद्वान नाही आहे, हे असं असं झालं. मग त्या अमात्याने हा प्रकार का केला? तर त्या अमात्याने तिला मागणी घातलेली होती आणि ती मान्य झालेली नव्हती. आपला अपमान केला आहे म्हणून हिचा आता मी अपमानच करेन, हिचं आयुष्यात मी नुकसान करेन म्हणून याला उभा केलं होतं. पण याने सांगितलं नाही मला मान्य. ती फारच चिडली. चालते वा म्हटले इथनं. ज्या वेळेला विद्वत्ता प्राप्त होईल त्याच वेळेला माझ्याकडे यायचं, तोपर्यंत यायचं नाही, बाहेर जावं म्हटले. हाकलून दिलं. हा गुराख्याचा मुलगा, तो तात्पुरता चांद्रसेन झाला होता, तो बाहेर आला. द्विधा मनस्थितीत होता, काय करू, शिक्षण नाही माझं, म्हणून मग मी शिकायला गुरुकुलात जाऊ का घरी जाऊ? घरी जाऊन काय होणार आहे, अवहेलनाच होणार आहे. त्याच्यापेक्षा शिकायला जाऊया म्हणून त्याच्या फिरत फिरत गेला. तिथं त्याला एक गुरुकुल दिसलं. तिथल्या महाराजांना नमस्कार केला आणि माझा स्वीकार करा म्हटले आणि त्यांनी त्यांना शिकवलं. सर्व कलांमध्ये तो पारंगत झाला. आता शिक्षण पूर्ण झालं आहे, बाहेर पडला. आता बाहेर पडल्यावर कुठं जायचं? तर त्या गुरुकुलामध्ये एक राजपुत्र आलेला होता, तो त्याचा मित्र झालेला होता. तो म्हणला आमच्या राज्यात तू चल. आणि तिथं त्यांना घेऊन गेल्यावर वडिलांची त्यांनी ओळख करून दिली. वडिलांची म्हणजे राजाची. हा चांगला आहे, विद्वान आहे, माझ्याबरोबर तो शिकत होता. मग त्यांनी सांगितलं यांची परीक्षा घ्या. त्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. उत्तीर्ण झाल्यावर म्हटले आता राजदरबारात त्याची परीक्षा होईल. त्यातही उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी त्यांना आपल्या राज्याचे महाकवी, राजकवी म्हणून त्यांची नेमणूक केली आणि हा कालिदास झाला. कालिदास. मग आता तिथे राजाला रोज काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून त्यांनी अनेक नाटकं लिहिली. ती त्यातनं त्यांनी सादर केली. कालिदासाचं महाकाव्य तेही त्यांना लिहून काढलं येतनंच, ते सर्व दिलं. तिथं त्याचं काही दिवसांनी तो बाहेर पडला. तिथनं बाहेर पडल्यावर तो गेला श्रीलंकेत. श्रीलंकेत गेल्यावर तिथेही तिथल्या राजाने एक पण लावलेला होता, त्याच्याकडे काही दिवस राहिला आणि तो नंतर एका गायिकेकडे राहत होता. आणि यांनी जो जाहीर केलं होतं की या पणाचं कोण बरोबर, याचा हा प्रश्न आहे, याचं कोण उत्तर देईल, त्याला एवढं एवढं बक्षीस मिळेल. तर त्याला कोणी उत्तर देऊ शकत नव्हतं म्हणून यांनी ह्या गायिकेला वाटलं, गणिकेला वाटलं की हाच उत्तर देऊ शकेल. पण यानं उत्तर दिलं तर यालाच सगळं बक्षीस मिळेल म्हणून त्याच्याकडनं आपण फक्त उत्तर काढून घेऊया म्हणे. उत्तर काढून घेऊया. आणि ते तिनं काढून घेतलं आणि ते सांगितल्यावर तिला भरपूर बक्षीस मिळणार. तर राजाला ते खरं वाटलं नाही. त्याच्या लक्षात आलं हा इथनं गेला आहे, तो याच्याकडंच आहे, त्याला मारून टाकलेलं होतं. अशी ती कथा आहे सगळी. पण कालिदास हा मध्ये ज्याला मेघदूत लिहिलं यांनी, त्यातनं तो अजरामर झाला. ज्यावेळेला मध्ये राजाकडं होता त्यावेळेला. मेघदूत काय की हा काश्मीरमधला एक जण आहे आणि याच्याकडे काम काय, राजाच्या इथं फुलं नेऊन द्यायची.
एक दिवस तो लग्न झालं आणि त्या बायकोच्याच विचारत होता आणि फुलं काढायची राहिली आणि उशीर झाला. राजा चिडला, म्हणला तू कामात बरोबर नाही आहेस, याला शिक्षा द्या, 1 वर्ष याला बाहेर न्या, म्हणून त्याला रामटेकच्या इथं तुरुंगात ठेवलेलं होतं. मग तो म्हणतो, माझी प्रेयसी माझी वाट बघत असेल, कोण तिला सांगणार होता हा निरोप. त्यावेळेला ढग चाललेला होता. मेघानं त्याला निरोप देतो की तू जा काश्मीरपर्यंत, अलकनंदा गावी जा, तिथं माझी प्रेयसी उभी आहे, तिला हा निरोप दे. त्यावेळेचं सबंध जे वर्णन आहे मेघदूताचं, ह्या मेघदूतामुळं हा कालिदास जगामध्ये अजरामर झाला. मध्येच त्याने त्याला उज्जैनला नेलं आहे. मग पर्वत कसे दिसतात, तिथून काय दिसतं, विमानातनं जे जे दिसेल तसं सबंध ढगांना दिसतंय असं करत नेलेलं आहे. आणि विरहामध्ये माझी पत्नी असेल, विरहामध्ये असेल. शेवटी इतकं विरहाचं वर्णन केल्यावर हा जागा होतो, म्हणे हा ढग काही त्याचा गैरफायदा घेईल का काय गेल्यावर. म्हणून तो म्हणतो, आता तू तिथं गेल्यावर ती तुला भाऊजी म्हणून हाक मारेल, त्यावेळेला तू तिला माझी खुशाली सांग आणि येतोय सांग. फार थांबू नकोस, कारण तुझीसुद्धा प्रेयसी पुढं वाट बघते आहे, तिकडं जा सांगतो. हे मेघदूत अतिशय गाजलं. मला आनंद कशाचा झाला सांगतो. मी काश्मीरला गेलेलो असताना लोक दाल लेक वगैरेला जातात फिरायला, ते मी केलंच. पण म्हटलं मला म्युझियम बघायचं, संग्रहालय बघायचं. ते म्हटलं फारसं कोण जात नाही, जुनाट झालं आहे. म्हटलं बघायचं आहे. मी गेलो तर त्या संग्रहालयामध्ये मला मेघदूताची प्रत बघायला मिळाली. म्हटलं अरे हा खरंच होता इथे, इथल्या लोकांनाही तो आवडला आहे. पुढे एकदा श्रीलंकेत गेलो, तिथलं संग्रहालय पाहिलं, तिथंसुद्धा मला मेघदूताची प्रत बघायला मिळाली. हे कालिदासाचं जे मेघदूत आहे ते खरोखर आहे. 400 साली जन्मलेला हा, इतकं प्राचीन आपली संस्कृती आहे की संत ज्ञानेश्वरांनी त्याच्याबद्दलचे काही नावाचे नाही, पण त्यांनी वापरलेल्या असे जे गुण आहेत, जी वर्णन आहेत, तसे समान वाटणारे 1-2 ठिकाणी वापरायला मिळतात. त्यांनी त्याचं कौतुकच केलं आहे असं म्हणावं लागेल. असं कालिदास अशी माहिती सांगितल्यावर त्या रामटेकचं वेगळंच महत्त्व तिथं जाणवायचं. आणि आमचं ट्रेनिंग हे अतिशय पॉवरफुल व्हायचं. आल्यावर सगळ्यांना अरे आपले साहेब काय सांगतायत, छान छान आहे असं. म्हटलं इथून पुढं आता तुम्ही नीट कालिदास बारकाईनं वाचा. संस्कृतमधला हा मराठीत आला, जगातल्या सगळ्या भाषेत गेला. जर्मनमध्ये गेल्यावर तर गटे नाचला, अरे वा वा असं. बँकिंगमध्ये मी कालिदास आणला, आणखी काय पाहिजे, मजा करायची. शेवटी काय चांगलं जे आहे ते सगळीकडे पसरवायचं. तुम्हाला आवडलं असेल पुढं न्या. धन्यवाद.